रात्री झोपेत एक स्वप्न पडतं. सकाळी उठल्यावर छाती जड असते. मन सांगतं काहीतरी होणार आहे. हे फक्त एक स्वप्न नाही, हा संकेत आहे. आजचा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण यातील शेवटचं स्वप्न ज्यांना पडतं त्यांचं आयुष्य कायमचं बदलतं. व्हिडिओ सुरू करण्याआधी एक विनंती, जर तुम्हाला कधी असं स्वप्न पडत असेल जे सकाळी आठवत राहतं, तर आताच लाईक करा, कारण हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. पहिलं स्वप्न. नदी असो, तलाव असो किंवा समुद्र, पण पाणी एकदम पारदर्शक. हे स्वप्न दिसलं, अभिनंदन, कारण आपल्या आयुष्यात जेव्हा खूप संघर्ष असतो, आर्थिक ताण, नात्यातील दुरावा, मानसिक थकवा, तेव्हा हे स्वप्न येतं आणि सांगतं आता बदल होणार आहे, तुमचा त्रास संपणार आहे. जर स्वप्नात तुम्ही त्या पाण्यात आंघोळ करत असाल तर समजा तुमची जुनी कर्मे धुतली जात आहेत, नवीन सुरुवात दारावर आहे. स्वप्न 2. साप दिसला स्वप्नात, घाबरू नका. भारतीय अध्यात्मात सर्प हा शक्तीचा प्रतीक आहे. भगवान शिवांच्या गळ्यातील नाग बघा, तो भीतीचा नाही, सामर्थ्याचं प्रतीक आहे. साप शांत असेल, कुंडलिनी शक्ती जागी होते. जर साप हल्ला करतोय, कोणाचा मत्सर, सावध राहा. तर साप चावला, मोठा धक्का येणार आहे, पण त्यातून मोठी शिकवण मिळेल. हे स्वप्न सांगतं तुम्ही एका नव्या टप्प्यावर प्रवेश करणार आहात. तसं स्वप्न 3. आकाशात उडताना स्वतःला पाहिलं कधी स्वप्नात, हा सर्व शक्तिशाली संकेत आहे बंधनातून मुक्तीचा. कारण उडताना भीती नाही, तुम्ही पूर्ण तयार आहात, पुढचा स्तर जवळ आहे. आणि जर उडताना खाली पडण्याची भीती वाटते, तर थोडी तयारी बाकी आहे, घाई नको. आर्थिक अडचणी संपणार, नकारात्मक लोक दूर होणार आणि तुमची क्षमता जगाला दिसणार. हे स्वप्न हेच सांगतं. स्वप्न 4. आजोबा गेले, आई नाही राहिली, पण स्वप्नात ते हसत दिसले. घाबरू नका, ते भेटायला नाही आले, आशीर्वाद द्यायला आले आहेत. जर ते हसत असतील तर चांगली बातमी येणार आहे. जर ते काहीतरी सांगत असतील, ते शब्द लक्षात ठेवा, तो संदेश आहे. लग्न, घर खरेदी, व्यवसाय सुरू करणे, अशा मोठ्या बदलांच्या आधी ते हे स्वप्न येतात. पूर्वजांची कृपा तुमच्यावर आहे. तर स्वप्न 5. आणि आता 5वं स्वप्न. दत्तगुरु श्री स्वामी समर्थ, शिव, कृष्ण तेजस्वी रूपात स्वप्नात दिसले. हे स्वप्न फार भाग्यवान लोकांनाच दिसतं. याचा अर्थ मोठी अडचण टळणार, आयुष्यात मोठी प्रगती, आध्यात्मिक जागरण आणि कर्मबंधन सुटण्याची सुरुवात. जर हे स्वप्न दिसलं असेल तर खाली कमेंटमध्ये फक्त लिहा दर्शन झालं. पण मित्रांनो, स्वप्न फक्त पाहून होत नाही, बदल स्वीकारायला तयार व्हा. ध्यान सुरू करा, रोज फक्त 10 मिनिटे जप करा, तुमच्या इष्टदेवांचे नाम घ्या. वाईट सवयी सोडा, एक एक करून सोडून द्या. सकारात्मक कृती करा, रोज एक चांगलं काम करा. मित्रांनो, कधी कधी देव थेट बोलत नाही, तो संकेत देतो. स्वप्न म्हणजे आपल्या आत्म्याचा संदेश आहे. यापैकी कोणतं स्वप्न तुम्हाला नुकतंच पडलं, खाली कमेंट करा, मी प्रत्येक कमेंट वाचतो. आणि हो, जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर लाईक नक्की करा. त्या लाईकमुळे हा संदेश अजून लोकांपर्यंत पोहोचतो, त्यांना कदाचित आता या संकेताची खरोखर गरज आहे. चॅनल सबस्क्राईब करा, कारण पुढच्या व्हिडिओत मी सांगणार आहे कोणती 3 स्वप्न संकटाचा इशारा देतात, ते पाहणं खूप महत्वाचं आहे. हा व्हिडिओ त्या मित्राला, नातेवाईकाला शेअर करा ज्याला अलीकडे विचित्र स्वप्न पडत आहेत. कदाचित हा संदेश त्याच्यासाठीच आहे. अलक निरंजन, आदेश गुरुदेव दत्त.